नमस्कार, गुड मॉर्निंग. आज संडे आहे आणि आजचं प्लॅनिंग आमचं आहे की डोंगरावर जायचं आहे. सो बघूयात जातोय की नाही, कारण की नक्की आमचं फिक्स नाही आहे. आणि आज असं काहीतरी मेनू पण होणार घरात, कारण की मम्मी पप्पा सकाळी सुटून गेलेत मच्छीला आणि आता वाजलेत 11:15. मी पण आत्ता जस्ट फ्रेश होऊन आले आणि आज आमच्या घरातलं कोण उठलाच नाही आहे, म्हणजे पूनम वगैरे अजून झोपून राहिलेत. आणि आजचं म्हणजे काय काय होणार आहे ते माहीत नाही, पण मी तुम्हाला जेवढं माझ्या फोनमधून तुम्हाला दाखवता येईल ब्लॉगमधून तेवढं मी तुम्हाला दाखवेल. सो लेट्स गो, भेटूयात. असं काहीच आता तुम्हाला बोलली होती की मी सगळं दाखवेल, पण मला एवढं सकाळपासून आलंच पण आलं की मला असं फोन घेऊन काय व्हिडिओ शूट करायची इच्छाच नाही होते. पण आता पूनम चालली आहे खाली बांगड्या भरायला. मी ते दाखवते, आता काय ऑप्शन नाही माझ्याकडे. हा माझा भाऊ आहे. सो चला दाखवते. आणि गाईच आता सृष्टीची भांडी घासायची बारी आहे आणि किती पसारा पडलाय आज, कारण की आज तुम्हाला मी दाखवणार होतं जेवण, पण मी नाही काय शूट केलं. आज कसली तरी मच्छी होती, रस्सा केला. मला त्या मच्छीचं नाव पण नाही माहिती. हां, वाव होती. आणि काळे मासे कानातले बघा आमचं मॅचिंग दोघींचे. जरा चला खाली पार्किंगमध्ये जाऊयात. चलो. पूनमला बांगड्या भरायचे आणि ताई पण भरते. आणि आता आम्ही पूनमच्या मैत्रिणीच्या घरी चाललो, तिच्या मुलीला बघायला. हां तेच काय, मुलीला बघायला. तर आता आम्ही निघालोय, चला जाऊयात. गाडी घेऊन चाललोय, तिला सोडेल आणि मी येईल, कारण की त्यांच्या गप्पा गोष्टी होता 2-3 तास जातील. काहीच आई बोलते मी स्कूटी घेते आणि मी ज्या पाठीमागे नाही बसू शकत, कारण की तिला स्कूटी नाही येत. आणि ती सांगते का मी स्कूटी चालवते. इथे गेट वगैरे ओपन करते. ये आज न सांगता तिने गाडी वगैरे काढली आहे माझी. मला जाम भीती वाटते. सिरियसली बरोबर नेशील ना? गावातच जायचं आम्हाला. चल, फर्स्ट टाइम मी पूनमच्या पाठीमागे बसले. फर्स्ट टाइम, माहीत नाही नीट जाईल की नाही, परत येईल की नाही, पण चालवते ती. म्हणजे तिला शिकवली भाऊंनी. पूनम गेली आता स्वीट्समध्ये. आता त्यांना ती खाऊ घेते. आणि एवढा ऊन आहे ना, जसं कोण बोलणारच नाही की पावसाला आहे म्हणून. एवढा ऊन लागतंय. गाडी चालवते आणि आता मी निघतोय. आता मला कंटाळा आला गाडी चालवून. हा, आता आम्ही निघतोय. जाम ऊन लागतंय. लागतंच. सो आता मी आली घरी, पूनमला सोडले आणि थोडंसं खाऊ वगैरे घेऊन आले. आता जाऊन थोडंसं फ्रेश होऊन झोपते. पीठमधून सोनपापडी घेतली आणि तिने सांगितलेलं की मी आल्याशिवाय म्हणजे खाऊ नका किंवा फोडू नका. पण आता ते बघितल्यावरती कंट्रोल नाही ना होऊ शकत, म्हणून मग मी घेतली, सुरुवात करते मी. आता ते आल्यावरती मला बोलणार, पण आता मला कंट्रोल नाही होते. सो मी खाते आता. मावशीने डायरेक्ट सरप्राईज दिलेलं आहे. डायरेक्ट घरी आली आहे, काका पण आले आणि डायरेक्ट सरप्राईज दिलाय. आम्हाला माहितीच नव्हतं काय, अचानक आली. अचानक पूनमला आणायला चालली आहे मी. तिला सोडली आता परत न्यायला, पण तिने फोन केलाय की न्यायला ये म्हणून. आमचं चॅम्प काही सर्व बसले गप्पा गोष्टी करत मस्त सगळी फॅमिली. पूर्ण आरती खाली आरतीवरती. आता वाजलेत 5 वाजायला आले, 4:45 झालेत आणि डोंगरावर जायला किती ऊन आहे. काय बोल, काय बोलायचं तुला? जायचं का नाही डोंगर सांग मला. मी दाखवते आम्हाला कुठे जायचं. तिथे तुम्हाला डोंगर दिसत असेल, त्या डोंगरावरती आम्हाला जायचं आहे. पण आज काय झालंय तर आज आम्हाला जायचं म्हणून पाऊस पडत नाही आहे का काय समजतच नाही. आणि एवढं ऊन पडलं आहे तर घरातून बाहेर पडायची इच्छा होत नाही. पण आम्ही जाणार, आम्ही वेळ काढून जाणार.
तसं ऊन वगैरे म्हणजे 6 वाजता ठीक आहे जायला, कारण की तेव्हा जास्त ऊन पण नसणार आहे. आणि बघू जातं की नाही, कारण की घरातून बाहेर निघायची अशी इच्छाच होत नाही आहे, कारण की एवढं ऊन पडलं आहे त्याच्यामुळं. पण जाऊ, सगळी तयारी करून वगैरे म्हणजे सगळी रेडी झालेली आहेत, फक्त निघायचं. सगळी बसलेत फोन घेऊन, ही बसले तिकडे झोपली आहे, सगळी बसलेत फोन घेऊन आणि कोणच असं निघायला रेडी नाही की जाऊ चला. सगळं सांगते 6 वाजू दे 7 वाजू दे, असंच चाललंय कधी बसून. आणि मम्मी पप्पा तर पार्किंगमध्ये जाऊन बसलेत, मावशीला सोडायला म्हणून गेलेत आणि ते वरती काय आलेच नाही, मतलब खाली जाऊन बसले. जायचं किती वाजता होता आणि मी झोपली आता, आणि आता पूनमने मला उठवली. आता थोडंसं आवरतं पटकन, कारण की पप्पा पण बाहेर डोंगरावर येणारच नाही. तो तर सकाळपासून डोंगरावर जायचं सांगितलं तेव्हापासून तो येऊन थांबला इथं आणि आमचं चाललंय. आता जाऊ, नंतर जाऊ, थोड्या वेळात जाऊ. आणि आता 5ला जाणार होतो, त्याचं 5 वाजता झोपून आता मी फ्रीजमध्ये भाजी ठेवते आहे, कारण मला सकाळी कोणतरी बोललं की बाबा घरातली कामं पण कर, तुला काय व्हिडिओज बनवायला टायमिंग आहे का. तर मी आता घरातली कामं पण करते. सकाळी पप्पा मम्मी भाजी घेऊन आलेली, ती आता भाजी फ्रीजमध्ये ठेवायचं काम करते, समजलं. मग मी आता घरातली कामं पण करते आणि ती पण तुम्हाला मी दाखवेन. सगळे रेडी झालेत आता तिकडे जाण्यासाठी, आणि बाहेर पण थोडीशी कामं वगैरे चालू आहेत. मी पण म्हणते थोडंसं पटकन इथलं आवरते किचन आणि जाते. तुम्हाला निघाल्यावरती परत सांगते. आता इकडे बघा आमची दिदी इकडे आहे, आणि इकडे बघा दीदी इकडे बघा आमची दीदी भांडी घासते गाई कर. तर गाईस आमचं की आता आठवून होणार राईट. हाय कर फक्त असं चालत चालत जाऊन येऊ. आता फायनली आमचं प्लॅन सक्सेस झालेला आहे आणि आता 7 वाजता आम्ही चाललो आहे. आणि आता डोंगरावर तर नाही चाललो, असं तर रस्त्यावर फिरायला चाललो आहे, कारण की आता डोंगरावरची माणसं खाली येतील आणि आम्ही वरती नाही जाऊ शकत. त्याच्यामुळं आता आम्ही चाललो आहेत. लेट झालं आहे आम्हाला डोंगरावरती येण्यासाठी. 7 वाजता घरातून निघालो आहे. सो पाठीमागता तुम्ही बघू शकता व्ह्यू किती छान वाटते. आणि मी तुम्हाला डोंगर पण दाखवते इथला. त्याच्यावरती तर जाणार, तर आता रोडवरूनच चालून आम्ही जाणार आहोत, पण मी तुम्हाला दाखवते. बघू शकता किती सुंदर आहे ते. त्या डोंगरावरती आम्हाला जायचं होतं आणि आता ही सगळे आमची पुढे चालले माणसं. कोणच राहिलं, सृष्टीची आणि मम्मीची भांडणं झाले त्याच्यामुळं. नक्षू हाय कर. हाय, कुठे चाललो आपण? आजचा मेनू दाखवते मी तुम्हाला, काय असणार आहे जेवायला. आणि सगळं मम्मीने आणि पप्पांनी केलं आहे, मी काय नाही केलं, कारण की जेव्हा नॉनव्हेज असेल तेव्हा मी किचनमध्ये नाही येते. व्हेज असल्यावरतीच फक्त मी किचनमध्ये येते, कारण की मला नॉनव्हेजचं काहीच येत नाही आहे. मला व्हेज सगळं येतं, पण नॉनव्हेज एकही काहीच नाही येतं आणि मला ते करायला पण नाही आवडत. खायला आवडतं, फक्त करायला नाही आवडत. मी तुम्हाला दाखवते. इथं बोंबील फ्राय, छोटी गोळंबी, आणि इथं रस्सा आहे, काळ्या मसाला, आणि इथं भाकरी आणि सॅड, आणि अजून चालू आहे का मम्मीच करते आहे. आत्ताच आमचं जेवण झालं आहे रात्रीचं, आणि आज ॲक्च्युली खूप उशीर झाला. जेवण बनवायला पण उशीर झाला आणि जेवायला पण उशीर झाला. आता 11:15 वाजलेत. मी आता ब्लॉग इथे एंड करते आणि आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूयात. खूप रात्र झाली आहे आणि आता तुम्ही झोपा, मी पण झोपते. गुड नाईट.